भाऊसाहेब आजबेंना पुढचा प्रश्न आहे. भाऊसाहेब, गाड्यांचा ताफा कमी, पायी चालणं, ईव्ही यात सातत्य राहील का हो? की परत केवळ प्रतिसाद की प्रसिद्धी या दृष्टीनंच या बातम्यांकडे पाहायला हवंय? कारण जसं आता अवधूतजींनी देखील मगाशी एक उल्लेख केला की सगळे विरोधक एकवटून जर मागणी करतील तर विचार केला जाऊ शकतो, म्हणजे तुमच्यातही एकवाक्यता नाही असं दर्शवण्याचा हा प्रयत्न आहे का अवधूतजींचा? भाऊसाहेब. 2014 नंतर भाजपनं दोन गोष्टींमध्ये खूप चांगलं घवघवीत यश मिळवलंय. एक म्हणजे फेक न्यूज पसरवणे आणि दुसरं म्हणजे इव्हेंट बाजी करणे. त्यामुळे काल अमित साटम यांनी जेव्हा 25 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईत घुसले, तर आता त्याची मेमरी खोडून काढण्यासाठी आज लगेच पीयूसी नसलेल्या गाडीवरती देवेंद्र फडणवीस आपल्याला विधान भवनापर्यंत येताना दिसले. बर. आता अवधूत वाघ यांनी जे खूप सुंदर लाघवी असं जे प्रवचन दिलं ना, त्यांनी खरं ते अमित साटम यांना द्यायला पाहिजे आणि एकूणच भाजपच्या व्यवस्थेला द्यायला पाहिजे. कारण मुद्दा असा आहे की ही जी परिस्थिती उद्भवली ती आज उद्भवलेली नाही विशालजी. ही गेल्या 2 महिन्यापासून आहे आणि तुम्हाला मी तारखेसह सांगतो. तारीख आहे 9 मार्च. 9 मार्च रोजी राहुल गांधी आणि इतर जे विरोधी पक्षाचे नेते आहेत यांनी अशी मागणी केलेली होती, सदनामध्ये मागणी केलेली होती की आपण या परिस्थितीवरती चर्चा ठेवायला हवी, विशेष मीटिंग ठेवायला हवी, त्याच्यावर आपण सर्वांनी बोलायला हवं आणि त्याच्यावरती मार्ग काढायला हवा. मुद्दा असा आहे की दूरदृष्टीचे चाणाक्ष नेते नरेंद्र मोदीजी यांना तेव्हा ते का सुचलं नाही, 2 महिने त्यांना का लागले? या मागचं कारण मध्ये निवडणुका होत्या. निवडणुकामध्ये भरमसाठ पैसा खर्च करायचा होता. 500 गाड्यांच्या ताफ्यासह त्यांना इव्हेंटबाजी करायची होती बर. आणि सत्तेपर्यंत जायचं होतं. त्यामुळे भाजपचा जो हेतू आहे तो राष्ट्रहिताशी ते प्रामाणिक आहेत का सत्ता हिताशी ते प्रामाणिक आहेत, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी यांची देखील आजपर्यंतची कार्यपद्धती पाहिली, तुम्ही जीएसटीचा विषय घ्या, तुम्ही लॉकडाऊनचा विषय घ्या, तुम्ही नोटबंदीचा विषय घ्या, त्यांना कधीही विरोधकांना विरोधक सोडा, एनडीए मधले जे घटक पक्ष आहेत त्यांना देखील विश्वासात घेण्याची गरज भासली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींसमोरचा जो आदर्श आहे ते तुघलक आहेत. त्यांचा हाच तुघलकी कारभार जो आहे तो चालू आहे. तरी देखील ज्येष्ठ नेते पवार साहेब यांनी जी मागणी केली त्या मागणीला आम्ही समर्थन देतो की अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, एकत्र चर्चा केली पाहिजे आणि याच्यावर मात करण्याचे उपाययोजना केले पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की या 100 गाड्यांचा ताफा त्यांनी 3 गाड्यांचा केला तर त्याचं ते वारेमाप इव्हेंटबाजी कौतुक करायला लागले. तुम्हाला आवर्जून सांगू द्या, काही ज्येष्ठ आयएएस अधिकारी ज्यांनी युपीए काळामध्ये काम केलेलं होतं त्यांनी आज ट्विट केलंय की त्यावेळेसचे गृहमंत्री पी चिदंबरम हे केवळ एका गाडीच्या म्हणजे 2 गाडींच्या ताफ्यासह जात होते. सलमान खुर्शीद जे मंत्री होते ते केवळ एकच गाडी वापरत होते. त्याच्यामुळे ज्या काळात संकट नव्हतं त्या काळामध्ये इव्हेंटबाजी करायची नव्हती म्हणून युपीएचे जे सगळे जे नेते आहेत ते व्यवस्थितपणे वागत होते, परंतु यांना कायम इव्हेंटबाजी करायची असते आणि तेच त्यांचं लक्ष असतं आणि त्याच्यावरतीच ते भर देतात. बरं, मग याचंच उत्तर अवधूतजी मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, कारण आता सक्षणाजींनी काही मुद्दे उपस्थित केले, काही भाऊसाहेब आजबींनी केले. काय की परिस्थिती इतकी गंभीर होती तर मग 5 राज्यांच्या निवडणूक काळातील प्रचार रॅली आणि निवडणूक खर्च याबाबत त्यावेळेला तातडीनं निर्णय का नाही घेतले गेले? आता याबद्दल विरोधक आक्रमक झालेले ते तर तुम्ही ऐकलं. परिस्थिती वेळीच हाताळली गेली नाही का अवधूतजी? मग मला असं वाटतं की आपण कुठचाही निर्णय मोदीजींनी घेतला नाही. ना कुठे रेशन आणलेलं आहे, ना कुठे पेट्रोल बंद केलेलं आहे, कुठेच काही ऍक्शन घेतलेली नाहीये. फक्त लोकांना आवाहन केलेलं आहे. लोकांना आवाहन कसलं केलेलं आहे? लोकांना आवाहन केलेलं आहे की बचत करा. लोकांना आवाहन केलेलं आहे की सोनं खरेदी कमीत कमी करा. याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरामध्ये लग्न आहे तर मंगळसूत्र घ्यायचं नाही. याचा अर्थ असा नाही की तुमच्या घरामध्ये लग्न आहे आणि नथ आणि डूल घ्यायचे नाहीत. परंतु आज आपण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाहतो की अंगावर 2-2, 3-3 किलो सोनं घालून मिरवणारे सुद्धा काही महाभाग आहेत. अशा वेळी सोनं ही गुंतवणूक जरी असली तरी ती प्रॉडक्टिव्ह गुंतवणूक नसल्यामुळे आणि भारतामध्ये सोनं जास्त प्रोड्यूस होत नसल्यामुळे, सोन्याच्या खाणी कमी असल्यामुळे आपण सोन्याची निर्यात करत असतो आणि त्यामुळे परकीय गंगाजळीमध्ये घट होत असते. नॉन प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटसाठी जर आपल्याला सातत्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करावी लागली तर प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. आज देशाला गरज आहे प्रॉडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंटची, जी इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये जाईल, जी ऍग्रिकल्चरमध्ये जाईल, ज्याच्यामधून लोकांना सर्वार्थाने रोजगार उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की पेट्रोलमध्ये सुद्धा, डिझेलमध्ये सुद्धा आपण लोकांवर अवलंबून आहोत. 85% जे आपल्याला जे पेट्रोलियम पदार्थ लागतात ते आपण नेहमी इम्पोर्ट करत असतो. अशा वेळी मला असं वाटतं की हा जर इम्पोर्ट आपण कमी केला तर आपल्याला डेफिनेटली आपल्या
देशाला फायदा होईल. यातनं मोदींना स्वतःला वैयक्तिकरित्या काय फायदा होतोय? आपण कित्येक वेळा उधळपट्टी आणि वगैरेची गोष्ट केली. आपण असे आवाहन केलं 1965 साली जय जवान जय किसानचा नारा देताना काँग्रेसचे त्या तत्कालीन मुख्य पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी देशाला आवाहन केलं की एक दिवसाचा उपवास पाळा. स्वतः पी चिदंबरमचं नाव आता घेतलं काँग्रेसच्या त्यांनी स्वतः आवाहन केलं. मनमोहन सिंगांनी आवाहन केलं. इंदिराजींनी आवाहन केलं. बर. जेव्हा जेव्हा आपल्या राष्ट्रावर असे प्रकारचे प्रसंग येऊ शकतात अशा वेळी सुरुवातीपासून सावधानता बाळगण्यासाठी पंतप्रधानांनी जर असं आवाहन केलं असेल तर मला असं वाटतं की त्यात अयोग्य असं काही नाही. परंतु जर विरोधकांना खरंच हे आवाहन योग्य वाटत नसेल तर त्यांनी रोज 2 दिवस 2 किलो तोळे सोनं रोज विकत घ्यावं. गेल्या 14 वर्षामध्ये राहुल गांधींनी 138 वेळा परदेशी दौरा केलेला आहे. म्हणजे तो साधारण माझ्या मताप्रमाणे 10 परदेशी दौरे पर इयर झालं. यावेळी त्यांनी 20 परदेशी दौरे करावेत. आमचं कुठेच म्हणणं नाही. बरं, तर राहुल परंतु जे गांधींचा मुद्दा देशप्रेमी लोक अवधूतजी आहेत, तुम्ही उपस्थित केलेला आहे. एका मिनिटात संपवतो, एका मिनिटात. जे देशप्रेमी लोक आहेत, जे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला योग्य ते प्रतिसाद देतील आणि 1 वर्षानंतर तुम्हाला कळेल की जनतेने भारतीय जनता पक्षाचे नेतृत्वाला कसा प्रतिसाद दिला ते तुम्हाला रेकॉर्डवर आणि आकडेवारीवरून 1 वर्षात कळून चुकेल.